जेव्हा तुम्ही डिप्रेशनचा सामना करत असता त्यावेळेस एक प्रश्न वारंवार तुमच्या मनामध्ये येतो, तो म्हणजे की मी कोणावरच तरी ओझ आहे. तुम्हाला कोणावरच तरी ओझ असल्यासारखा फील येतो. हे नुसता विचार नाहीये, हा फील आहे, तुम्हाला तो प्रॅक्टिकली जाणवतो शरीरामध्ये. आणि ही एक मोठी अडचण आहे. म्हणजे हा विचार फक्त काही तुम्हाला डिप्रेशनच्या वेळेसच जाणवतो अशातला भाग नाहीये. समजून घेण्यासारखी गोष्ट आहे, ज्या वेळेला तुम्ही फिजिकली कुठल्या तरी इलनेसचा सामना करत असता, शारीरिकदृष्ट्या कुठल्या तरी आजाराचा सामना करत असता, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही गिल्ट फिलिंग जाणवतं, ही अपराधीपणाची भावना जाणवती. अडचण इथं आहे की ही भावना तुम्हाला बरं होण्यापासून थांबवती. तुम्ही स्वतः तुमच्या घरातल्या कुठल्याही माणसाचं आजारपण जेव्हा येतं त्यावेळेस त्या व्यक्तीसाठी बऱ्यापैकी काम करता. त्या व्यक्तीचा जो काही घरातल्या कामाचा किंवा इतर कुठल्याही कामाचा जो काही लोड असेल तो तुम्ही अजिबात कुठलीही कटकट न करता, अजिबात कुठलीही कंप्लेंट न करता व्यवस्थित सांभाळत असता. तुम्ही जेव्हा आजारी असता तेव्हा तुमच्या घरातले, तुमच्या आसपासचे लोक सुद्धा तुमच्या कामांचा लोड हा व्यवस्थित स्वतः सांभाळत असतात आणि ते कुठल्याही पद्धतीने कंप्लेंट करत नाहीत. म्हणजे त्या लोकांच्या डोक्यात सुद्धा हे येत नाही. अडचण आहे तुमच्या मनामध्ये, तुमच्या ऍझम्पशन मध्ये हे आहे की तुम्ही कोणावरच तरी ओझ झालेला आहात. आणि हे काही हा गुन्हा अशातला भाग नाहीये. आतापर्यंत आपण प्रोडक्टिव्ह राहायचं, कुटुंबाला आपला उपयोग असला पाहिजे, ह्या गोष्टीमध्ये एवढं स्वतःला ट्रेन केलेलं आहे की ज्या दिवशी अशी सिच्युएशन येते की आपली प्रोडक्टिव्हिटी नाहीये, त्या दिवशी आपल्याला सेल्फ वर्थ म्हणजे आपल्या स्वतःच्या लायकीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि त्या प्रश्नचिन्हामधनं आलेली भावना म्हणजे अपराधीपणाची भावना. मग ही काही फक्त डिप्रेशनचा सामना जेव्हा आपण करतो त्याच वेळेला आपल्याला येते अशातला भाग नाहीये. रिटायर एखादी व्यक्ती होती त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हेच फेस करावं लागतं. जेव्हा तुम्ही रिटायर होणार असता पहिला महिनाभर खूप छान जातो, पण महिनाभरानंतर तुम्हाला लक्षात येतं की अरे कुटुंबाला माझा काहीच उपयोग नाहीये. तुमची लायकी ही तुम्ही तुमच्या प्रोडक्टिव्हिटीशी कनेक्ट केलेली असती. तुम्हाला लहानपणापासून याच्यासाठी ट्रेन केलेलं असतं, कळत नकळत केलेलं असतं, पण केलेलं असतं. मग ज्या वेळेला तुम्ही रिटायर नाही, अगदी आधी सुद्धा जेव्हा कामावर जात असता तेव्हा सुद्धा जेव्हा आजारी पडता तेव्हा तुमच्या मनामध्ये हे विचार कोणीही न सांगता येतात. ज्या वेळेला तुम्हाला डिप्रेस वाटायला लागतं, तुम्हाला अपयश येतं, त्यावेळेस सुद्धा तुम्हाला हेच विचार त्रास देतात. अडचण आहे या विचारांचा पॅटर्न तुमच्या ज्या माइंड प्रोग्रामिंग मधनं आलेला आहे, ज्या जुन्या आठवणींमधनं आलेला आहे, जिथं तुम्ही लहानपणी कधीतरी काही चूक केलेली होती आणि त्याच्यामुळं घरातल्यांना काहीतरी सफर करावं लागलेलं होतं किंवा कोणाला तरी फेस करावं लागलेलं होतं, बाहेरच्यांना तोंड द्यावं लागलेलं होतं. मग ते तुमचे शेजारचे लोक असतील, तुमचे शिक्षक असतील, शाळेत इतरांच्या समोर कधीतरी तुम्हाला इन्सल्टिंग फील झालेलं असतं आणि परत तसा इन्सल्ट तुम्हाला फील होऊ नाही म्हणून तुमच्यामध्ये एक डिटेक्शन मेकॅनिझम प्रोग्राम केलं जातं. एक डिटेक्शन मेकॅनिझम हा शब्द मी जबाबदारीने उच्चारतोय. डिटेक्शन मेकॅनिझम म्हणजे तुमच्या हातातून एखादी चूक किंवा अनप्रोडक्टिव्ह गोष्ट, काउंटर प्रोडक्टिव्ह गोष्ट जेव्हा होणार असते, ज्याचा कुटुंबाला त्रास होईल किंवा काहीच उपयोग होणार नाही, या दोन्हीपैकी काहीही होणार असेल, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये एक डिटेक्शन मेकॅनिझम फिक्स केलं जातं, ज्याला आपण म्हणतो गिल्ट, अपराधीपणाची भावना. आता लहानपणी जेव्हा आपण विचार न करता काही गोष्टी करत असतो तेवढ्यापुरतं हे डिटेक्शन मेकॅनिझम ठीक असतं. पण पुढे गेल्यानंतर जेव्हा आपण करिअरला सुरुवात करतो, आपण मोठे होतो, त्यावेळेस मात्र एका मर्यादेच्या पलीकडे हे डिटेक्शन मेकॅनिझम जास्ती रन व्हायला लागलं तर ते आपल्याला अडखळून पाडतं आणि त्यावेळेला आपल्याला अशा अपराधीपणाच्या भावनेचा सामना करावा लागतो
आणि हे डिटेक्शन मेकॅनिझम आपल्याला डिप्रेशनमधनं बाहेर येण्यापासून अडवतं आणि आपल्याला एका दुष्टचक्रामध्ये टाकून देतं. आणि त्या डिप्रेशनच्या दुष्टचक्रामधनं आपण बाहेर तर येत नाहीच, उलट जास्तीत जास्त आत शिरत जातो. त्या डिप्रेशनच्या मेकॅनिझम मधनं बाहेर येण्याची प्रत्येक धडपड सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अजून जास्ती खोलामध्ये आत घेऊन जाते. केवळ ह्या गिल्टमुळे, ह्या अपराधीपणाच्या भावनेमुळं कित्येक वेळेला तुम्हाला मदत मागायला सुद्धा लाज वाटते की मी मदत मागणं हे सुद्धा कोणावरच तरी ओझ आहे. एवढं हे डिटेक्शन मेकॅनिझम घाणेरड्या पद्धतीने काम करतं. मग ते डिटेक्शन मेकॅनिझम चुकीच्या पद्धतीने प्रोग्राम झालेलं असतं, म्हणून त्याचं चुकीचं प्रोग्रामिंग काढणं आणि योग्य ते प्रोग्रामिंग करणं हा खूप महत्वाचा भाग असतो तुमच्या डिप्रेशनच्या थेरपीमधला. आणि हे जर तुम्हाला एकदा करता आलं तर तुम्ही डिप्रेशनमधनं बाहेर पडणं हे सहज साध्य होतं. इथूनही पुढे बघूया की अजून काय डिप्रेशन आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडतं आणि ते नक्की कसं प्रभाव पाडतं.